चला तर पाहूया बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. रांगोळी काढण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारचे पॉईंटची मांडणी करावी लागते, बिंदूची मांडणी करावी लागते आणि जे पॉईंट्स आहेत ते एका स्ट्रेट लाईनमध्ये जोडावे लागतात. जॉईन द पॉईंट बाय स्ट्रेट लाईन्स. आणि छानपैकी एक डिझाईन्स आपल्याला तयार करायची, एक छानशी रांगोळी काढायची आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स जोडल्यावर, पॉईंट्स जोडल्यावर जी रांगोळी तयार होते त्यामध्ये विविध प्रकारचे भौमितिक आकार तयार होतात, जसे की स्क्वेअर, ट्रायंगल, रेक्टँगल अशा प्रकारचे भौमितिक आकार आपल्याला दिसून येतात. चला तर आज पाहूया बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. सर्वात प्रथम पाहूया पॉईंट. जेव्हा पेन टेकवल्यानंतर जी आकृती तयार होते त्याला म्हणतात पॉईंट. Point can be represented by a dot. To name a point, capital letters are used. पॉइंटला नेम देण्यासाठी इंग्रजी अक्षरांचा वापर करतात. मोठी लिपी पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट डी आणि a point is an exact position of a particular location. पॉइंट हे विशिष्ट ठिकाण दर्शवते. चला तर पाहूया लाईन. लाईनच्या दोन्ही बाजूला ॲरो दिसतात. ॲरो म्हणजे या दोन्ही बाजूने आपल्याला लाईन वाढवता येते. ॲरो हेड्स आर यूज्ड ऑन बोथ एंड्स टू शो एक्सटेंडेड लाईन. म्हणजे लाईन ही दोन्ही बाजूला आपल्याला इनक्रीज करता येते, वाढवता येते. लाईन. A line means in mathematics means a straight line which can be extended on both its ends without any limit. लाईन ही दोन्ही बाजूला अमर्यादित वाढवता येते. लाईन हॅज नो लिमिट. बघा या ठिकाणी लाईन आर-एस आणि लाईन एल दिसते. इट कॅन बी नेम्ड बाय युजिंग टू कॅपिटल लेटर्स और स्मॉल लेटर्स लाईक एल, एम, एन. आपण असे म्हणून वाचू शकतो त्याला लाईन आर-एस, लाईन एल. चला तर आता बघूया लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट हा एक लाईनचाच पार्ट आहे. लाईन सेगमेंट, अ लाईन सेगमेंट इज पार्ट ऑफ लाईन. Its ends are fixed. दोन्ही पॉइंट हे फिक्स केलेले असतात. It can be named by using two capital letters. दोन इंग्रजी अक्षरांनी त्याला नाव दिलं जातं, जसं की सेग ए बी. आता पाहूया रे. रे म्हणजेच किरण. बघा A ray is a part of line. हा सुद्धा एक लाईनचाच भाग आहे. Its one end is fixed. एक बाजू ही मर्यादित असते. दुसऱ्या बाजूला it has arrow other side that shows a ray increases unlimited. म्हणजे ज्या बाजूला arrow आहे त्या बाजूला आपल्याला रे अमर्यादित वाढवता येतो. कॉन्करंट लाईन्स एकाच बिंदूतून दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेषा जातात तेव्हा त्यांना म्हणतात कॉन्करंट लाईन्स. When two or more lines pass through the same point, they are known as concurrent lines. एक संपाती रेषा. बघा या एकाच बिंदूतून आपल्याला असंख्य रेषा काढता येतात. An infinite numbers of lines can be drawn through one point.
लाईन AB, लाईन MN, लाईन XY are concurrent lines. And point O of concurrence, point of concurrence, point O is the concurrence point. Point O is the concurrence point. Point O मधून ह्या सगळ्या रेषा पास होतात म्हणून त्याला म्हणतात एक संपाती बिंदू. चला तर मुलांनो, आज पाहूया आपण कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय तर बघा, ऑब्झर्व द ants आर वॉकिंग इन अ स्ट्रेट लाईन. म्हणजेच ह्या ज्या सर्व मुंग्या आहेत एका सरळ रेषेवर चालत आहेत. त्याचप्रमाणे हे जे सर्व बिंदू आहेत हे बिंदू सुद्धा एका सरळ रेषेवर आहेत. म्हणजेच हे सर्व बिंदू एका सरळ रेषेवर आहेत, म्हणजेच एक रेषेवर आहेत. 3 or more points lie on a single line are said to be collinear points. Points M, A, B, C, D, E, N are collinear points. हे जे बिंदू आहेत एकाच रेषेवर आहेत यांना एक रेषीय बिंदू असं म्हणतात. आता या ठिकाणी बघा, पॉइंट Q, पॉइंट R, पॉइंट S हे मात्र आपल्याला एका सरळ रेषेत दिसत नाहीत. यांना म्हणायचंय नॉन कोलिनियर पॉइंट्स, नैक रेषीय बिंदू. पहा, पॉइंट्स विच डू नॉट lie on the same line are called non-collinear points. In the figure, points Q, R, S are non-collinear point. या ठिकाणी दिसत आहेत पॉइंट Q, पॉइंट S, पॉइंट R हे नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत, नैक रेषीय बिंदू आहेत. दोन बिंदूमधून एक आणि एकच रेषा आपल्याला काढता येते. वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू एनी टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. थँक्यू. बघा, बुक टेबल, पुस्तक आणि आपल्याला टेबल दिसत आहेत. फ्लॅट सरफेस आहेत. Any flat surface can be termed as a plane. Such flat surface is itself a part of an infinite surface. सपाट पृष्ठभाग हा एक प्रतल आहे आणि सपाट पृष्ठभाग हा अमर्यादित वाढवता येतो. बघा, हा एक प्लेन भाग आहे आणि जे ॲरो आपल्याला दाखवले आहेत ते म्हणजेच प्रतल आपल्याला चारही बाजूने वाढवता येतो. ॲरो कॅन बी यूज्ड टू इंडिकेट दॅट द प्लेन कॅन एक्सटेंडेड infinitely in all directions. Parallel lines, समांतर रेषा. Lines which lie in the same plane but do not intersect each other are called parallel lines. म्हणजेच एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकांना न छेदणाऱ्या, नॉट इंटरसेक्ट इच अदर, त्यांना पॅरलल लाईन्स म्हणतात, समांतर रेषा.
पहा या ठिकाणी लाईन ए बी आणि लाईन सी डी आर पॅरलल लाईन्स टू ईच अदर. लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी. लाईन ए बी आणि लाईन सी डी या एकमेकांना समांतर रेषा आहेत.